नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आले. ही कालच न्यूजपेपरमध्ये हिंदूच्या न्यूजपेपरमध्ये एक नोटीस आली होती आणि त्या अनुषंगाने मी आज तुमच्या पुढे एक ही नोटीस अगदी पूर्ण वाचून दाखवणार आहे. म्हणजे आणि आणखीन दुसऱ्या एक न्यूजपेपरमध्ये इंग्लिश न्यूजपेपरमध्ये पण हा एक नोटीस आलेलीच आहे. ती अगदी पूर्ण प्रत्येक आपल्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अगदी मराठीतून मी तुम्हाला समजून सांगते कोणती नोटीस आहे त्याबद्दल. तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी असा अर्ज टाकलेला आहे, की नीट एक्झाम जी पुन्हा घेण्यात येऊ नये याबद्दल सुद्धा विद्यार्थ्यांचे खूप प्रयत्न चालू आहेत आणि नीट परीक्षा रद्द होऊ नये म्हणून असे अर्ज बऱ्यापैकी दाखल होत आहेत आणि यूपीमध्ये तर आपली काउन्सिलिंग लवकर सुरू होणार आहे असं सांगण्यात पण आलेलं आहे. तर त्याच अनुषंगाने अगदी ह्या न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण अगदी मी ही नोटीस अगदी जी आपली आलेली आहे न्यूजपेपरला, तर ती पूर्ण नोटीस मी अगदी या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, की ज्या काही सुप्रीम कोर्टमध्ये जे काही आपले अर्ज दाखल केलेले आहेत, तर ज्या काही नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी असं पण आतापर्यंत विद्यार्थी अर्ज दाखल करत होते आणि आता 2 स्टुडंटने नीट परीक्षा पुन्हा घेऊ नये यासाठी पण स्टुडंटने अर्ज करण्यास सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सुप्रीम कोर्टमध्ये अशाच 2 स्टुडंटने अर्ज दाखल केलेले आहे, असे न्यूजमध्ये सांगण्यात आलेले आहे. तर या संपूर्ण प्रकरणाचा जो काही गोंधळ झालेला आहे आणि या प्रकरणात संपूर्ण सर्वच निकाल देण्याचा जो काही अधिकार आहे तो अगदी जो आपल्या भारताच्या उच्च न्यायालयाकडे आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि तो आता 8 तारखेला अगदी खूप मोठी आपली हिअरिंग आहे. तर त्या दिवशी सुप्रीम कोर्टचा रिझल्ट सुद्धा येण्याची शक्यता आहे. तर परंतु आता वेगवेगळे असे अर्ज दाखल होत आहेत, की पुन्हा एक्झाम घ्यावी यासाठी अर्ज करण्यात सुरुवात झालेली आहे. परंतु आता परत एक्झाम होऊ नये यासाठी पण अर्ज करण्यात सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी यूपीमधून 2 स्टुडंट्सने अर्ज केलेले आहेत. ती अगदी मी तुम्हाला या नोटीसच्या माध्यमातून पूर्ण अगदी दाखवू इच्छिते. तर कोणती ती न्यूज आहे, अगदी तुम्ही हिंदी न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. ह्याच्याबद्दल अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये मी सांगते, की यूपीमधून 2 स्टुडंटने अर्ज केलेले आहेत, की परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये. तर काही घटना देशभरात झाल्या असतील, पण मॅक्सिमम स्टुडंटने खूप मेहनतीने अभ्यास करून मार्क मिळवलेले आहेत. असं तिथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि नीट परीक्षा पुन्हा झाली तर अशा स्टुडंटवर अगदी अन्याय होईल. अशा बहुतांश आपले जे स्टुडंट आहेत, त्यांचे विद्यार्थी आहेत त्यांची मागणी आहे. तर अशा प्रकारे अर्ज केलेले आहेत. या स्टुडंटचे अनुक्रमे जवळ-जवळ 2 विद्यार्थी आहेत. तर विद्यार्थ्यांना 690 आणि 705 मार्क ओके. असे त्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. अगदी ही लाईव्ह बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. ही जी न्यूज आहे ते जास्तीत जास्त अर्ज करणारे स्टुडंटची आहे आणि 2 महत्त्वाचे स्टेट्स म्हणजे यूपी आणि महाराष्ट्र. तर हे सगळ्यांनाच माहीत आहे. तर हे दोन्ही स्टेट काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू करणे याकडे कल आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर अगदी ही यूपीमधली न्यूज आहे. तर तुम्ही पुढे अगदी मी तुम्हाला या न्यूजच्या माध्यमातून पण ही न्यूज पूर्णपणे अगदी सांगते, की 6 जुलै रोजी काउन्सिलिंग प्रक्रिया करण्याची प्रोसेस स्टार्ट करणार आहेत, असं ही बातमी ह्या यूपीच्या न्यूजपेपरमध्ये म्हटलेलं आहे आणि तिथे एम-बी-बी-एसच्या विद्यार्थ्यांसाठी 9,278 विद्यार्थ्यांनी अ, अ, भरलेले आहेत. इथे दिलेले पण आहेत. तुम्ही स्क्रीनची पाहू शकता आणि बी-डी-एससाठी 2,270 सीट्ससाठी इथे यूपीमध्ये काही जे ॲडमिशन प्रोसेस चालू होणार आहे, ते अगदी 6 जुलैपासून चालू होणार आहेत, असं यूपी जे स्टेट मध्ये असं नोटीस आलेली आहे आणि न्यूजपेपरला पण दिलेलं आहे कालच्या. तर त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेटमध्ये पण आपली काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झालेली आहे. तर अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेटरनरीच्या ज्या काही आपल्या प्रवेश प्रक्रिया आहेत, तर त्या चालू झाल्याच आहेत. एम-एफ-एस-सी या वेबसाईटवर चालू झालेली आहेत. तर ऑनलाईन सुद्धा अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 2024-25 हे असं त्यांचं ते न्यूजमध्ये सांगितलेलं आहे आणि ह्या अनुषंगाने मी तुम्हाला अगदी पूर्ण ह्या न्यूजच्या माध्यमातून डिटेल्स मी पूर्ण तुम्हाला सांगू इच्छिते, की अगदी इथे दिलेलं आहे, की तुम्ही पाहू शकता 2024-25 अगदी वेबसाईटमध्ये ब्राउचर पण आपल्याला आलेलं आहे. हे 2 महत्त्वाचे जे स्टेट आहेत, की काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू करण्यासाठी चालू झालेली आहेत. या अगोदर पण कर्नाटकाने ऑनलाईन ॲप्लिकेशन्स भरून घेतलेलेच होते आणि केरळाने पण 2 ते 3 वेळा अगदी आपली विंडो ॲप्लिकेशन्स ओपन केलेलीच होती. हे सगळ्यांना माहीत आहे आणि नीटचा रिझल्ट लागल्यानंतर पण अगदी ॲप्लिकेशन्स विंडो ओपन केलेली होती केरळ राज्याने. त्यामुळेच हे सुप्रीम कोर्टने कोणतेही काउन्सिलिंगवर स्टे आणलेला नाही
त्यामुळे वेगवेगळ्या स्टेटचे प्रवेश प्रक्रियेचे काउन्सिलिंग स्टार्ट करत आहेत. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेटरनरीची प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यूपीमधून पण एकदम मोठी एक बातमी येत आहे. कारण यूपीमध्ये जे स्टुडंटची संख्या जास्त आहे आणि यूपीमधून एक अर्ज गेलेला पण आहे, की जी नीट परीक्षा पुन्हा होऊ नये. तर काही स्टुडंटसाठी सर्व अगदी विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ नये यासाठी अर्ज केलेला आहे आणि आपल्याला तो पाहायला पण भेटत आहे. तर 7 जुलैपर्यंत अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये वेटरनरीसाठी सुद्धा फॉर्म भरू शकतात. जे काही 2 स्टुडंटचे महत्त्वाचे जे कोणते 2 स्टेट आहेत मॅक्सिमम तर नीट परीक्षेसंदर्भामध्ये सर्वाधिक प्रभाव टाकणारे स्टेट आहेत ते म्हणजे काउन्सिलिंग बाबतीमध्ये तर ते म्हणजे महाराष्ट्र आणि यूपी आहे. तर ते काउन्सिलिंगसाठी प्रवेश चालू करण्यासाठी आपल्याला इथं पाहायला भेटतच आहे. तर दुसऱ्या बाजूला नीटची मागणी होत असताना नीट एक्झाम नको अशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण जे स्टुडंट जे आहेत दोषी आहेत त्यांच्यावर तर कडक कारवाई करण्यात यावी असं असं आपल्या सगळ्यांचंच म्हणणं आहे. आणि जे आयसोलेटेड घटना ज्या बाकी काही स्टुडंटवर अन्याय होत आहेत असे हे पालकांचं आणि स्टुडंटचंही म्हणणं आहे. तर जे काही सर्वाधिक संख्येने स्टुडंट आहेत ते आपले यूपी आणि महाराष्ट्रामधले आहेत आणि लवकरच यूपीमध्ये 6 जुलैला काउन्सिलिंग चालू होणार आहे आणि सुप्रीम कोर्टची पण काही निर्णय आहेत ते 8 जुलैला येणार आहेत. त्यावर आपण लक्ष ठेवून आपण पाहू शकतो. तर काही जणांचं म्हणणं आहे की नीट तर काही जणांचं म्हणणं आहे की नीट पुन्हा नको असे अर्ज दाखल होताना आपल्याला दिसत आहे. तर ही पूर्ण अगदी न्यूज मी तुम्हाला अगदी जी आलेली आहे कालच्या न्यूजपेपरला तुम्ही पाहू शकता डेट पण आणि ही पूर्ण न्यूज मी तुम्हाला अगदी स्क्रीनच्या माध्यमातून पूर्ण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही न्यूज पूर्ण इंग्लिशमधून आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सगळं मराठीतून मी सांगितलं आहे, की या न्यूजमध्ये कालच्या न्यूजपेपरमध्ये काय आलेलं आहे आणि आणखीन एक न्यूज आहे तर ती हिंदीमधून आहे. ती पण तुम्हाला मी आता थोडक्यात सांगितलेली आहे, की कोणती न्यूज आहे ते त्याच्याबद्दल सुद्धा अगदी तुम्हाला डिटेल्सबद्दल त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर 25 आणि 26 जूनला ही न्यूज प्रकाशित झालेली होती हिंदुस्तान न्यूजपेपरमध्ये. तर ह्या न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला अगदी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असेच नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये अशी नवीन-नवीन व्हिडिओ पाहता येतील. आणि तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना पण हा व्हिडिओ तुम्ही सेंड करा, की ज्यांनाही त्यांना ही न्यूज कळेल. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.